केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोवर आता प्रतिक्रिया दिली आहे। इंडिगो सेवा पूर्ववत होते, मात्र चुकीसाठी कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिलाय। भविष्यात अशी घटना घडणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊ परतावा शुल्क न आकारता तिकिटांचे पैसे परत करणार असल्याचंही मोहोळ यांनी म्हटलं आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमान सेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय, तर त्या माझ्या माहितीप्रमाणे 57 पैकी 37 का 38 आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत। त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होत आहे। पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल। चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई। DGCAने कालच इंडिगोच्या CEOला शोकास नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे। म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत, ह्या सूचना देण्यात आल्या। अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटही रद्द झालेली आहेत। इंडिगो विमान सेवेचा आमदारांना सुद्धा फटका बसलाय। नागपूरला निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटही रद्द झालीत। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीटं रद्द झालीत। अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आमदारांनाही याचा फटका बसला आहे। कालच विधानसभेच्या सचिवाला मी स्वतः एक पत्र लिहिण्याचं काम केलेलं आहे की आमदारांनी जायचं कसं। आता आमची सोय काय केलेली आहे सरकारने, कारण विमान उडत नाही, उडाले तरी देखील 8-8 तास नाही। म्हणजे एका बाजूला सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केले गेलेले आहेत, तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत। विशेष विमान त्यांनी ची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे। ट्रेनची व्यवस्था केलेली आहे। आज ट्रेन आहे ती दुरंतोसारखी ट्रेन होती, ती फुल झालेली आहे। काही खूप आपल्या लोकांचा संपर्क ती लोक आपली मंडळी करत होती। काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत। शेवटी अधिवेशन चालू आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे। त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत। आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे भक्ती गणेश मंदिर ह्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे। कालपासून 3-4 दिवस झालो फ्लाईटचा जो टायमिंगचा प्रॉब्लेम चालू आहे, किंवा उड्डाणाचा जो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अधिवेशनाला नियोजित वेळेत पोहोचण्याकरता कालच मी पुण्यातून निघालो। संभाजीनगरमध्ये माजी महापौर बाप्पू घरामोडे यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांसमवेत काल संध्याकाळी सुद्धा आम्ही गाठीभेटी केल्या आणि आता इथनं प्रस्थान करत आहे। अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे। मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती, म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत। आज सुद्धा मला वाटतं बरेचसे दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्या। तर ती 3-4 दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात। तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू। तर बरेच लोकांची काही ना काहीतरी पर्यायी व्यवस्था चालू आहे। तर मला वाटतं की महत्त्वाचं आहे की पोचणं वेळेत, आणि एक महत्त्वाचं अधिवेशन आहे त्यामुळं लवकर पोचणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने मी आता अशी व्यवस्था झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।